नमस्कार. मी आपली उषा चव्हाण बोलते. बरीच गॅप पडले ना. मध्ये आधी माझी तब्येत जरा बरी नसते हो. पण आज इच्छा झाली मला बोलायची. माझा थोरला नातू दुबईला आहे ना, त्यामुळे काही काही टेन्शन असतातच ना. पण एक सांगते तुम्हाला की माझं जे उषा पॅलेस आहे ते माझ्या एकटीच्या जोरावर जमलंच नाही. मला त्यावेळेस आपले मुख्यमंत्री विलासराव देशमुख, टोपे सर, परत गोपीनाथ मुंडे सर, परत गडकरी सर, फुंडकर सर आणि बरेच म्हणजे प्रकाश शेंडगे, ह्या सगळ्यांनी मला मदत केली. साबळे म्हणून त्यांनी सुद्धा मला मदत केली. मी एकमेकांना म्हणजे विलासराव देशमुखांना पाहिलं पण नव्हतं, पण त्यांनी प्रॉमिस माझ्या मुलाला केलं की नाही नाही, तुमचे कागदपत्र मी सगळे बघितलेले आहेत, उपोषणाची काय आवश्यकता नाहीये, तुमचं काम होऊन जाईल असं ताईंना सांगा. आणि त्याप्रमाणे त्यांनी काम माझं केलं. खूप मोठा माणूस होता, दिलदार माणूस, आणि शिकलेले असल्यामुळे आमचे कागदपत्र त्यांनी बघितले आणि त्याप्रमाणे गॅझेटमध्ये आम्हाला आमची जागा ती सुटली पॅलेसची. कष्ट करून प्रोग्राम्स करून कसे कसे आम्ही ते बांधकाम केलं. छोटंसंच आहे पॅलेस, परंतु आमच्या ह्याच्याप्रमाणे खूप आम्हाला मोठं वाटतं ते. कारण आयुष्यामध्ये कुठली तरी गोष्ट आपण केली ह्याचा आनंद वेगळा असतो. सगळं बांधून झालं, कष्ट करून सगळे पैसे इकडून बँकेकडून उभे केले, दागिने विकले आणि ते पॅलेस उभं केलं. आणि त्याच्या पाठीमागची एक भावना होती की मध्यमवर्गीयांना, गरिबांना आपल्याकडून 2 पैसे कमी असलेल्या दरामध्ये आपण पॅलेस द्यायचं, असं माझ्या सुनेला सगळ्यांना मी सांगितलं. ही माझी इच्छा आहे म्हटलं, आणि त्याप्रमाणे आम्हाला ते सुरू करायचं होतं. 2-4 दिवसावर वास्तुशांतीचा आम्हाला मुहूर्त मिळाला होता आणि आमच्याकडून एक कागद जरा कॉर्पोरेशनला गेला नव्हता पाण्यासाठी, त्यामुळे आम्हाला पाणीच मिळत नव्हतं. आता काय करायचं म्हटलं. 2 दिवसावर मुहूर्त आलेला आहे वास्तुशांतीचा. मग मला काही लोकांनी सांगितलं, तर एक माझ्या मुलाचे जे मित्र अजितदादांकडे ते कार्यकर्ते म्हणून काम करतात, अजूनही ते सायकलवर जातात ना, खूप कष्ट करतात हे कार्यकर्ते. त्यांनी आम्हाला सांगितलं की अजितदादांच्या कानावर मी घालतो, आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजता फोन आला. मला तर आश्चर्य वाटलं. म्हटलं, माझा मुलगा म्हणाला, ग इकडे 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 ते फोन आलाय बघ, दादांचा फोन आलाय. म्हटलं नमस्कार दादा, मला कल्पना पण नव्हती एवढ्या सकाळी. नाही म्हणे, माझं नेहमीचं रुटीन येते. तुम्ही असं करा, संध्याकाळी 4-5च्या दरम्यान माझ्याकडे या. तुमचे सगळं काही प्रॉब्लेम्स आहेत मी ते ऐकले, मला माझ्या कार्यकर्त्यांनी कानावर घातले, तुम्ही या. त्याप्रमाणे मग सगळे आमच्या घरातले उरळून गेले. माझा नातू पण त्यांचा फॅन आहे, थोरला नातू. तर सगळे म्हणाले आम्ही येणार तुमच्याबरोबर. बरं चला म्हटलं. आम्ही गेलो. दादा एवढ्या गर्दीतून सुद्धा आम्हाला बघितलं त्यांनी. खूप गर्दी असायची नेहमीप्रमाणे, आणि त्या दिवशी पण होती, आणि तेवढ्यात आम्ही वाट काढून आम्हाला त्यांनी बोलवलं. आम्ही गेलो. म्हटलं नमस्कार दादा, तुम्हाला जरा त्रास. कसला त्रास, आमचं कर्तव्यच आहे म्हणे लोकांच्या अडचणी सोडायचं. आणि म्हणाले, ती पत्रिका मी त्यांच्या हातात दिली. म्हटलं असं असं वास्तुशांती आमची, आणि ती पत्रिका त्यांनी सगळे, मी असं बघितलं वळून, तर सगळे अधिकारी, सगळे काळ्या कोट्यामधले सगळे लाईनीमध्ये बसलेले होते. मी दादांच्या कानावर घातलं. म्हटलं यांचं काही नाही, एक कागद आमच्याकडून डिले झालेला आहे, आणि पण त्याला काही कारण आहेत म्हटलं आमच्या अडचणीत. काय हरकत नाही. त्यांना अधिकाऱ्यांना त्यांनी थोडस जोरातच म्हणाले, ह्यांची वास्तुशांती परवा आहे आणि अजूनही पॅलेसला पाणी नाही. तुम्हाला सांगते, एवढे 2च शब्द दादा बोलले, आणि त्याप्रमाणे रात्री पाणी आलं आमच्या इथे. पटापटा पटापटा सगळ्या अधिकाऱ्यांनी त्या सोयी केल्या, कार्यकर्त्यांनी आम्हाला हेल्प केली, आणि रात्री पाणी सुरू झालं आमच्या पॅलेसला. 2 दिवसात ते टेन्शन कमी झालं आमचं. असा माणूस होणे नाही. म्हणजे सगळं पॅलेस उभं करायला त्यावेळेचे लोक मोठी मोठी होती, आणि त्यामध्ये पाणी एका दिवसात रात्रीमध्ये पाणी द्यावं, एवढा जबरदस्त माणूस मी कधी आयुष्यात बघितला नाही. म्हटलं सर,
उभे राहा म्हटलं. लगेच उभे राहिले ते. म्हटलं माझा नातू फॅन आहे आणि त्याला एक फोटो पाहिजे, घेऊ दे ना म्हणाले. मग आमचा ग्रुपचा आम्ही फोटो काढला. तो आहे माझ्याकडे, तेवढीच आठवण आहे. अशा ह्या महान नेत्याला माझ्या कुटुंबियांकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहते मी. उशीर झाला थोडासा, वाईट वाटतं. त्या गोष्टी परत येणार नाही हे पण तितकं सत्य आहे. मृत्यू हा जगात सत्य आहे. पण चांगला माणूस गेला, चांगला माणूस गेला ह्याच खूप दुःख होतं. अजूनही काही कामं होती शिल्लक, ते म्हणाले कधी या तुम्ही, परंतु आता ते नाहीयेत. आता आमच्या अजूनही कॉर्पोरेशनकडे कामं आहेत. आणि वय काय लपून राहत नाही हो. माझं पण वय वाढतच चाललंय ना. आणि आता असं वाटतं की कोर्ट कचेऱ्या जास्त नको, आता भांडणं नको. लोकांबरोबर काय वादविवाद घालायचे. आपलं सत्य जरी असलं तरी त्याला वेळ लागतोच ना. तर आत्ताच्या कॉर्पोरेशनने सुद्धा आम्हाला थोडीशी मदत करावी अशी माझी अपेक्षा आहे. कारण वयाचा विचार करून सांगते मी. वय का थांबत नाही, एक एक दिवसाने वाढतच असतं. आणि ह्यावेळेस कोर्टाच्या पण काय आम्ही हे कायदेशीर गोष्टी केलेल्या आहेत. कुठल्याही आम्ही बेकायदेशीर कुणावर लादणार नाही. परंतु एक दादांची आठवण म्हणून कॉर्पोरेशनने आत्ताच्या सुद्धा आमच्या काही गोष्टी अडलेल्या आहेत त्या पूर्ण कराव्या असं मला इच्छा आहे माझी. आणि ते दादा वरती ऐकत असेल तर त्यांना पण खूप आनंद होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.